हॅलो नमस्कार राम राम मंडळी, मी गोकुळ. तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. या व्हिडिओ मध्ये खूप मजा आहे बरं का मित्रांनो. या व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा मित्रांनो. वाला मालक म्हणत होता वाकल्यामध्ये एवढ्या आपण वाकल्यामध्ये आलतो, मालक जायला होता बरं का कुठेतरी. आपले मित्र म्हणत होते थंड बिंड घेऊ मस्त. काय थंड बिंड पेला आणि एक जणच राहिलं होतं बरं का प्यायचं. या शाळेत होतं बरं का आपण, पण तेव्हा 2 ताली शाळा नव्हती व्हायला, आता 2 ताली उरायली बरं का शाळा. आम्ही 7-8 वाजायला शाळेत येतो आणि तेच आठवण आली बरं का आम्हाला. पण आता कामाला चालू आहे 7-8 वाजायला. एवढ्या त्याचं आपण वावरामध्ये आलतो बरं का. आणि वावरामध्ये काम होतं, हे बांबू बांधायची होती बरं का. बागाजार पण गेलता सुतळ्या आणायला, तेव्हा लोक हे दोघांची फ्री फायर चालू करेल होती बरं का. या दोघं जण म्हणत होते वावरावाले असतो आम्ही फ्री फायर खेळतो बरं का दोघं जण टाइम. त्यावेळेस त्याने आपल्याला बागाजारानं सुतळ्या आणून दिल्या बरं का. बांधायला सुरुवात झालेली होती आणि अशी पदार्थाची बांबू बांधायला होत्या बरं का मस्त गट्टे गट्टे. आणि मित्रांनो शेतकऱ्याचा एवढा नाच झाला की भाव नसल्यामुळे डायरेक्ट तांबटे सोडून दिले बरं का सगळे. या शेतकऱ्याला मित्रांनो जास्त फटका बसला, तो म्हणे डायरेक्ट फवारणीचा पण खर्च नाही निघला मित्रांनो. मित्रांनो एक कॅरेट फक्त 50 रुपयाला गेली, त्याच्यामुळे हे सगळं उपटून टाकलं बरं का. हे तांबटे सगळे म्हणलं ठेवूनच काय उपयोग आहे, म्हणलं एवढा भावच नाही त्याला तर तांबट्याला. मित्रांनो ना हे तांबटे ना सारे भंगारच्या भावात चालले, त्याच्यामुळे ना आपलं खत झालेलं बरं वावरात. म्हणलं शेतकऱ्याचं पण म्हणणं बरोबर आहे बरं का. हे बघू शकता मित्रांनो खायजोग तांबटे होते डायरेक्ट. एवढे छान तांबटे असल्यावर पण भाव नाही, त्याला काय करणार मित्रांनो. रात्रंदिवस कष्ट करून सुद्धा काय उपयोग नाही झाला मित्रांनो. काय करणार, मला सुद्धा एवढी वाईट वाटलं होतं की एवढी नुकसान पाहून शेतकऱ्याची एवढी हालत बेकार चालेल मित्रांनो. त्याच्यामध्ये ऊन खूपच चालू आहे, फवारण्या खूप करायच्या मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये भाव नाही. उलट काय करणार आहे मित्रांनो जिंदगी. सगळे बांबू बांधून झालते बरं का ना. आता आपली बारी होती गोळा करायचे बांबू. चला म्हणलं फटाफट बांबू गोळा करून घेऊ म्हणलं. आता 12 वाजत आले, खूप ऊन होत आलं बरं का. मी ना आता एक डायलॉग सांगणार आहे. बाटली टीनची बाटली आणि बांबू आहे लिहून आमची बाटली. हे मोकार जर लागता बांबू. तुम्हाला काय सांगू, मोक्कर जर लागता बांबू. या मग बांबू आहे तुम्ही, आम्ही मोक्कर जण उरलो बांबू. तेवढ्या त्याने बांबू जमा करायला झालते बरं का. आता आपल्याला ना ठिबक जमा करायचं होतं बरं का. हे दोघं जण होते बरं का नळ्या गुंडायला. तर मित्रांनो आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आता ब्लॉग संपणार आहे. बाय बाय.